तर फायनली आपली ट्रिप सुरू होणार आहे आणि त्यापूर्वीची आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे, कारण की आपण ट्रिपला जातो तर आपली बॅग पॅक करायची आहे. त्यामुळेच हे सगळे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहे आणि हे आपल्याला बॅगमध्ये आता भरायचे. त्यामुळे सगळे कपडे डोळ्यासमोर ठेवले म्हणजे बॅगमध्ये टाकायला पटपट रेडी. तर फायनली बॅग पॅक झाली आहे आणि आम्ही निघालोय आहोत एका सफरीवर आणि छान असे मेमरीज घेऊन आम्ही परत येणार आहोत. सकाळची वाजताय 8 आणि सगळी तयारी झालेली आहे. बॅग पॅक झालेले आहे. अंघोळ सगळं तयार करून आम्ही रेडी आहोत आणि मस्त आता निघतोय. रेडी? बाबा तुझी बॅग घे. घेतली आहे. मुंबई रेडी. येस. सांडगाव तळा कार्यक्रम राजापूर लांजामध्ये अकबर रत्नागिरी एकशे बाजूला. एस टी डेपोमध्ये पोहोचलो आणि आज आपला प्रवास लालपरीने होणार आहे आणि छान असा कुल्लूचा हा सेकंड एक्सपिरियन्स असणार आहे. जेव्हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्याचा लालपरीमधला तेव्हा कोल्हापूरवरून कणकवलीला आलेलो आणि आता सेकंड आता कणकवलीवरनं कोल्हापूरला. तर मग एस टीला वेळ होता लालपरीला यायला, तर मग इकडे खायला असं बिस्किट पॉकेट आणि हे थोडंफार फरसाण वगैरे घेतलं, कारण की मग कुल्लूला हवं असतं त्यामुळे. आणि फायनली लालपरी आली आणि मग आम्ही खिडकीपाशी सीट पकडून प्रवासाची सुरुवात केली. वळणावळणाचा घाट आणि खिडकीबाहेरची हिरवळ मन प्रसन्न करून जात होते. वरून सकाळची ती थंड हवा, गारवा, त्या घाटामधला सुंदर असं प्रसन्न वातावरण होतं. रस्त्यात लागला कोल्हापूरचा नागमोडी घाट. निसर्ग बघायला तर भारीच वाटत होतं, पण त्या वळणामुळे ना थोडी मळमळ झाली आणि उलटीचा त्रासही जाणवला आणि कुल्लूनी डायरेक्ट उलटी करून मोकळा झाला, कारण की नागमोडी रस्ता होता आणि पोटातलं अन्न वर खाली झाल्यानंतर ते उलटीचा त्रास होणार. त्या परिस्थितीपेक्षा कोल्हापूरला जायची ओढ जास्त होती बरं का. कसासा प्रवास सहन करत अखेर आम्ही कोल्हापुरात पाय ठेवलाच आणि आमचं स्वागत केलं या भयानक ट्रॉफिकने. करवीर नगरीत तुमचं स्वागत आहे. आणि असंच आम्ही कोल्हापूर बस डेपोत पोहोचलो. 4 तासाचा तो प्रवास करून शरीर थकलेलं होतं आणि शरीराला थोडीशी ऊर्जा हवी होती, त्यामुळे मग आम्ही चाय प्यायला इकडे थांबलेलो होतो. मग वाजलेले होते 1:30, तर म्हटलं चला जेवण करून घेऊया. तर मग इकडे आम्ही जेवण करायला डायरेक्ट हॉटेलवर गेलो, फ्रेशन अप झालो, लगेच तयारी केली आणि मस्त असं रिक्षा केली आणि आम्ही कोल्हापूरच्या काही खास ठिकाणांना आज भेट द्यायला निघालेलो होतो आणि छान असं प्रसन्न वातावरणात आम्ही आमचा प्रवास सुरू. आमचा पहिला थांबा म्हणजे कण्हेरी मठ. कण्हेरी मठाचे मुख्य प्रवेशद्वार, तिथले ग्रामीण जीवनाचे पुतळे आणि शांत परिसर. इथलं सिद्धगिरी संग्रहालय म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आरसाच आहे. इथली शांतता मनाला खूप प्रसन्न करते. तर हे आहे प्रवेशद्वार आणि इथे आपल्याला तिकीट काढायचे असतं. त्यानंतर थोडं पुढे गेलं की आपल्याला कण्हेरी मठामध्ये एंट्री असते. सिद्धगिरी म्युझियम ही आहे सिद्धगिरी म्युझियमचं प्रवेशद्वार. आणि आज भयानक गर्दी होती, कारण की आता वॅकेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे सहली आहेत, मुलांच्या सहली आलेल्या आहेत शाळेत.
दुसरं ठिकाण आहे आपलं न्यू पॅलेस, छत्रपती शाहू महाराज संग्रहालय. न्यू पॅलेसची भव्य वास्तू, बागेतील हरणे आणि संग्रहालयाचा बाहेरील भाग. इथे आपण तिकीट काढू शकतो आणि इकडनी आपल्याला पुढे जे न्यू पॅलेस आहे तिकडे बघायला आपल्याला एंट्री आहे. तर ही एंट्री गेट आहे. आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या आठवणी जपणारी ही वास्तू आणि इथलं वास्तुशिल्प डोळ्याने पाहून पारणेच फिटतं. आता वेळ होती गड आला पण सिंह गेला अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाची. वाटेतला हा नागमोडी रस्ता आणि थंडी हवा, काय सांगू, स्वर्गच. प्रत्येक ठिकाणांचे सेपरेट व्हिडिओ येतील आणि हा फक्त ट्रेलर होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.